तर आज आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आदिवासी समाज हा एकवटलेला आहे. कारण आरक्षण ही केवळ एक सुविधा नाही, तर संविधानाने दिलेला एक अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सामाजिक न्यायाचे तत्व आजही वंचित घटकांसाठी जीवनरेखा आहे. आदिवासींना आरक्षणाची का गरज आहे? ऐतिहासिक व सामाजिक मागासलेपणा आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा. तर ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेपणा कसा आहे? जसे की आपण बघितले असेल की आदिवासी समाज हा शतकानुशतकापासून जंगलात, डोंगर भागात शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशासन यापासून त्यांना वंचित ठेवले गेले. त्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकला नाही. शैक्षणिक मागासलेपणा. ग्रामीण व डोंगराळ भागात अजूनही शाळा, कॉलेज, वसतिगृह कमी आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट रेट जास्त आहे. आरक्षणाशिवाय त्यांना शिक्षणात प्रवेश मिळणे कठीण आहे. आर्थिक असमानता. प्रत्येक आदिवासी शेती, मजुरी, लहान सहान कामे किंवा जंगलावर अवलंबून आहे. औद्योगिक, व्यापारी, शहरी क्षेत्रात त्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शासकीय नोकऱ्या आणि शिक्षण महत्त्वाचे आहे, जे आरक्षणामुळे मिळते. राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधित्वाची गरज का आहे? संसद, विधानसभा, पंचायत इथे आरक्षणामुळे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व होते. यामुळे त्यांच्या प्रश्नांना थेट शासनापर्यंत आवाज मिळतो. आता आपण थोडक्यात बघूया संविधानिक हक्क का आहे? संविधानिक हक्क. भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना आरक्षण दिले आहे. कलम 15, 16, 5वी, 6वी अनुसूची या त्यांच्या हक्काचे रक्षण करतात. मित्रांनो, मूळ उद्देश आरक्षणाचा आपण बघितलं असेल, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी, वसतिगृह यामध्ये अजूनही मागे टाकले जाते. सरकारी रिक्त पदे असतील किंवा ते भरले जात नसतील. काही ठिकाणी आदिवासींचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा अधिकार कायद्याने सुरक्षित आहे, कोणी सहज हिरावू शकत नाही. लोकशाहीमध्ये संघर्ष व लढा हा न्याय मिळण्याचा मार्ग आहे. आदिवासी आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. संविधान वाचवा, आरक्षण वाचवा.